नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24मध्ये. मुंबईतील मुलांच्या शाळांना 40% क्रीडांगण हे बंधनकारक करावं, त्यांना त्यांच्या हक्काचं मैदान खेळायला मिळावं, कुठलीही भीक नको आहे, अशी मागणी ग्लोबल पॅरेंट्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी BMCकडे केली आहे. आज सर स्वतः आपल्यासोबत आहेत. या विषयाची अधिक माहिती ते देतील. सर, काय आरोप आहेत आणि काय विषय आहे? मुळात कसं आहे की 2008चा जो GR आहे त्याच्यामध्ये सर्व शाळांना स्वतःचं 40% प्लेग्राऊंड ह्या त्यांच्या जागेत ठेवायला मॅन्डेटरी आहे. तसं ते करत नाही आहेत, शाळा प्रशासन करत नाही आहेत. त्यांनी लगेच बाजूला जे BMCचं ग्राउंड असेल किंवा गार्डन असेल त्याच्यावरती आपला हक्क मागतात. म्हणजे लीजवरती द्या सांगतात किंवा बाजूला मैदान आहे म्हणून आम्ही तिकडे खेळायचं. तर त्या मैदानामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचार केला आहे तो काहीच नाही आहे. BMC पण देते. तर आमची मागणी मुळात अशी आहे की ज्या इमारतीमध्ये त्यांनी जी बांधले तर अर्धा एकरची कंपल्सरी आहे शासनाकडून की अर्धा एकर शाळेसाठी जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 40% त्यांनी मैदानासाठी जागा ठेवावी त्यांच्या शारीरिक दृष्ट्याकडून. त्याचा तसा GR पण आहे, पण शाळा काही ठेवत नाही आहे. त्यासाठीच आम्ही मागणी केली की ते बाबा BMCचं ग्राउंड जे मागतायत शाळा स्वतःच्या जागेमध्ये, मग ते लोक ज्युनियर कॉलेज चालू करत आहेत. त्याच्यानंतर मग बिझनेसचे त्यांचे क्लासेस चालू करतात किंवा MBA चालू किंवा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असं वेगवेगळ्या पद्धती. मग ते न करता बाबा फक्त शाळेसाठीच करा, म्हणजे त्यांची इमारतीचा जो आहे जेवढीच गरज आहे तेवढीच इमारत राहील, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही आहे. मग ते आवड-हवी इमारत होते आणि त्यामुळे मुलांना खेळायला जागा होत नाही. म्हणून ते बाजूच्या प्लेग्राऊंडवरती डिमांड करतात किंवा मग ते प्लेग्राऊंडवरती जर डिमांड करत असतील तर मग तिकडच्या स्थानिक विद्यार्थ्यांचं काय, जे सतत जे खेळायला जातात. मग त्यानंतर मग त्या शाळेवाल्यांच्या वेगळीच दादागिरी असते की तिथे आपले स्वतःचे सुरक्षा रक्षक ठेवतात, मग जाऊन देत नाही आहेत. त्याच्यानंतर मग कोणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम करून घेतं. त्याच्यानंतर मग क्रिकेटचे टर्फ किंवा त्यानंतर क्रिकेटचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम वगैरे ठेवतात आणि लोकांकडून पैसे वसूल करतात. जागा BMCची फुकटात घेत आहेत आणि हे करतात. तर आमची एकच मागणी आहे की जर असं करत असतील, जर घेत आहेत, तर जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना 25% मोफत शिक्षण का नाही देऊ नये. तर अजून एक दाखवू इच्छितो की महाराष्ट्र शासन नगर विकासाचा 8 सप्टेंबर 2006चा GR आहे. त्याच्यामध्ये निर्देश दिलेला आहे शैक्षणिक संस्थांच्या जागेत शैक्षणिक प्रयोजना बांधकाम करताना त्यामध्ये एकाच ठिकाणी सलग किमान 40% क्षेत्र क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्याबाबतची अट महानगरपालिका, नगर परिषद, विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या मंजुरीत विकास नियंत्रण नियमावली समाविष्ट करण्यात यावी. हा GR असून पण या GRची अंमलबजावणी होत नाही आहे. तर विनंती आहे की कृपया ह्याची अंमलबजावणी करण्यात यावी. सर, कुठेतरी तुम्ही 30 दिवसांचा टाईम दिला आहे. 30 दिवसानंतर तुम्ही न्यायालयाकडे धाव घेणार आहे असं तुम्ही म्हटलं. हो, नक्कीच जाणार आहे. जर इथे जर प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने जर न्याय नाही दिला तर नक्कीच आम्ही कोर्टामध्ये मूव्ह होणार आहे. सर, तुम्ही कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार केला या संदर्भात? या प्रकारे आम्ही आता प्रधान सचिव आहे, नगर विकास आहे, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, मुख्य अभियंता आहे, उपमहापालिका आयुक्त, उद्यान विभाग यांच्याकडे पत्र दिलेलं आहे. ही त्याची कॉपी आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक दाखवू शकतो. हे बघा, ही जी कॉपी आहे ह्याच्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रँटेड मुंबई प्लेग्राऊंड, बरोबर, ह्याच्यामध्ये बघा हात मिळवणी केले. हे जर बोर्ड जर लागत असतील प्लेग्राऊंडवरती, मग तिकडच्या स्थानिक लोकांनी काय समजावं की ह्यांना ते गार्डन दिलं आहे काय. वरून सगळे असे गार्ड वगैरे ठेवले जात आहेत, लोकांकडून पैसे घेतले जात आहेत. ह्याच्या विरोधात आम्ही आहे. जर देत असतील तर गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं 25%, जो RTIचा नियम आहे त्या बाकी अनुदानिक शाळांना आहे तसं ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्याच्यामध्ये ह्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत त्यांनाही लागू करावं. सर, उद्या जर या क्रीडांगणांमध्ये किंवा या मैदानांमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? बघा, ह्याला जबाबदार पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे आणि त्याचे उद्यान विभाग
किंवा महानगरपालिकेचे आयुक्त हे पूर्णपणे जबाबदार आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्या प्रकारे लोअर परेल येथे शक्ती मिलमध्ये जे जर्नलिस्टवरती, तुम्ही जर्नलिस्ट म्हणून सांगतो ते उदाहरण, त्या जर्नलिस्टवरती जो भयंकर म्हणजे तो वगैरे या गोष्टी ज्या घडल्या तिच्यावरती, त्या बिचाऱ्या ताईंवरती, तर त्या घटनेमध्ये तिकडे त्यांनी सिक्युरिटी वगैरे सगळं ठेवलं होतं, पण तरीसुद्धा पण त्या घटनेमध्ये त्या मालकावरती FIR केली होती. त्याचप्रमाणे जे आता जे ग्राउंड आहे ते महानगरपालिकेचं आहे, तर त्या ग्राउंडमध्ये कोणत्याही प्रकारची घटना घडली त्याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका असेल, इकडचे स्थानिक आयुक्त असतील. सर, एक शेवटचा प्रश्न, काय मागणी आहे BMCकडे किंवा प्रशासनाकडे या संदर्भात? लवकरात लवकर ह्याची दखल घेण्यात यावी. कारण की बघा, हा जो विषय आहे की विद्यार्थ्यांच्या शारीरिकदृष्ट्या जे गरज आहे, जसं मोदी साहेब पंतप्रधान योगा डे वगैरे साजरे करतात, त्यांना मैदानच उपलब्ध नाही. प्रशिक्षण द्या हे, मग उद्या जर खेळायच्या ह्याच्यामध्ये जर मुलं जर खेळलीच नाही, मग ऑलिम्पिकला आपले विद्यार्थी जाणार कसे? बरोबर. जाणारच नाहीत ना.